आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एवढ्या खजाक म्हातारीला औषध बनवायला तयार केलं, मानलं पाहिजे तुम्हाला. पण गेली कुठे म्हातारी? दिसेना सकाळपासून. अहो ती जंगलात गेली आहे बघा. ते औषधासाठी झाडपाला लागणार आहे ना व तेच आणायला गेली आहे. हा, नशीब जोरात आहे तुमचं म्हणे. आता तुमच्यामुळे आमचं बी नशीब पाळटणार बघा. म्हणजे कसं आहे दादा, आता हिनं औषध द्यायचं बंद केलं ना, तेव्हापासून लय लोक मागं गेले. मान्य, तिच्या हातनं एक जीव गेलाय, पण तेव्हापासून किती लोकांच्या जीवासंग खेळली. अहो आम्ही सांगायचो म्हातारी असं वागू नको, पण म्हातारी भय चढलेली होती, वस्कन अंगावर यायची म्हशीवाणी. हा, तर आता बरं झालं तुमच्यामुळे परत औषध बनवायला लागली ना, हेच आमच्यासाठी बरं आहे बघा. अहो दादा, मी असं काय बी केलं नाही. जे काय झालंय ना ते समद अंबाबाईच्या कृपेमुळे झालंय बघा. हा, पर एक सांगतो दादा, म्हातारीच्या हाताला लय गुण आहे बघा. एकदा का तिनं औषध दिलं ना की तुमची बायको मरणाच्या दारात परत येईल बघा. काहीच का इथं सकाळी सकाळी पाणी लावायला? हा, बांबू मोडला तुझ्या तिरडीचा तो. समदे गावाला वाट बघतायत, म्हातारी कधी सुधरते आणि अख्ख्या गावाला औषध पाणी करते. अगं म्हातारे, आम्हाला तुझ्याच औषधाची नड आहे बघ. नाहीतर आम्ही काय तुझ्या झोपडीतून तुझी इस्टेट लुबाडून नेणार वय. तू मस्त लुबाडशील र, पण मी लुबाडू देईन तवा ना. नाही तंगड तोडलं एकेकाचं तर. आणि त्या मोडलेल्या तंगड्याला तूच औषध पाणी करशील बघ. मागच्या काही वर्षात गेली कामात ना, पण आता पुन्हा तेच फणसाचा गोडवा कायम आहे. काय रे पाहुण्या, तुझ्या संग ते बारकुंड होत ते दिसना झालंय काल दर ना. अहो त्याला धाडला कोल्हापूरला परत. ते घरात काय मदत लागली ना तर तिथं असायला पाहिजे ना कोणतरी म्हणून. बरं मावशे, तू यो झाडपाला आणलायस ना, चल आपण लागलीच औषध तयार करायला घेऊ. म्या काय मदत करू सांग? निघाला का गुडघ्याला बाशिंग बांधून? अरे औषध बनाया येळ लागणारे. का? का म्हणजे जे महत्वाची होती ना औषधी ती भेटलीच नाही बघ. आणि काय महत्वाचं आहे? खरतुडीचा पाला, कंदील पुष्पी बोलतात त्याला. त्याला काय झालं ना मिळाय? डोंगराच्या कडेने सगळं खडतुडीचे झाड आहेत. अरे गेलं तर दिस बाबा, आता भेट ना बघ, पार जंगलात जायला पाहिजे. मावशे मला सांग हे कुठं मिळेल? पार जंगलात आतमध्ये. थांब, मी लगेच घेऊन येतो. काय काय लग्नाच्या अक्षता आहेत वाटायला निघाला? कशा टाकायच्या, कोणाला वाटायच्या? हा, खरतुडी कधी पाहिलीये का? हा, पाहिली आहे? नाही, मी कवा बघितली नाही. पर तुम्ही मला सांगा ना कशी असते, मी घेऊन येतो. ए सख्या, जरा जंगलात जाऊन खरतुडीची फुलं बघून ये जा. ह्या पाहुण्याला घेऊन जा तुझ्या संगाती. जा चल. हा दादा, चला लवकर. चला चला. हे बघ दुर्गे, पटवून घे. अक्षरा जर मेली ना तर त्याचा सर्वात जास्त फायदा तुलाच आहे. मेली म्हणजे? नाही, हे जरा जास्तच होतंय. म्हणजे इतके दिवस अक्षरा घरातून निघून जावी, ती बाहेर पडावी असं आपल्याला वाटत होतं. पण मरणाचं म्हणजे? अगं दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे दुर्गे. आणि तू कशाला घाबरतीस? आपण थोडीच अक्षराला मारायचंय, ती मरेल की तिच्या मरणाने. लक्षात ठेव, अक्षरा जर मेली ना त्याचा सगळ्यात जास्त फायदा तुला होणार आहे. अश्विनला या घरामध्ये पुन्हा आणता येणार आहे आणि प्रताप भाऊजींना तुरुंगातून सोडवून आणता येणार आहे. तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुखणं अक्षराच आहे बघ. ती मेली की तुझी समधी दुःख संपतात. ते बरोबर आहे ग, पण सुंदर येईल ना आता औषध घेऊन. मग जादूची कांडी फिरवलं का ती उठून उभी राहील. सुंदर यायच्या आताच आपण आपलं काम करायचंय. त्या अक्षराचा त्रास वाढवायचा, मग ते पटाक करून जीव सोडल. हा, तर तो त्रास कसा वाढल ते आपण बघायचं. म्हणजे नेमकं करायचं काय? हे बघ, आज चान्स आहे. आज वसुंधरानं अक्षरा बरी व्हावी म्हणून देवळामध्ये महापूजा ठेवलीये. तिकडेच निघाली बया. त्या पूजेला उरकायला 5-7 तास तरी लागतील. मी एक काम करते, मी बी जाते तिच्या बरोबर आणि अजून वेळ कसा लागल ते बघते. तवर तू इथं अक्षराचा त्रास कसा वाढल ते बघायचं. अगं ते समजा बरोबर आहे, पण काय करायचं ते कुठे सांगितलंस तू मला? आणि आधीच एक सांगून ठेवते,
त्या अक्षराच्या खोलीमध्ये मी जाणार नाही. हा, तिच्या खोलीमध्ये गेली आणि तिचा आजार मला झाला तर तिच्या अगोदर मीच जायची वरती. तुझा असं तर डाऊन नाही ना की तिच्या बरोबर मी आपण जावी वरती, म्हणजे तुला रान मोकळं नाही का? दुर्गे किती गाडी पळवशील हा? अगं तिच्या जवळ जायची गरजच नाही तुला. अगं मी काय सांगते जरा ऐकून तर घे. ताई आवरलं का तुमचं? निघालात देवळात? आणि निर्मला ताई कुठे आहेत? ताई आधीच गेल्या देवळात पूजेची तयारी करायला. मी आता इथंच निघाली. बरं ताई, मी बी येते तुमच्या बरोबर. मला बी अक्षरासाठी साकडं घालायचे. चल. मिरचीची धुरी केली आहे का कोणी?